राजा बलीने इंद्रावरती स्वारी केली, इंद्राचं राज्य जिंकून घेतलं. देवाकडे विनंती केली सर्वांनी आणि देवाने सुंदर असं स्वरूप धारण केलं महाराज. बटू स्वरूप धारण केलं असं ब्राह्मणाचं. आणि येतात महाराज जिथे राजा बली बसलेला आहे, बलिराजा समोर येतात. आणि बलिराजा समोर आल्याच्या नंतर महाराज बलिराजाने ते रूप पाहिलं. आजपर्यंत एवढा तेजस्वी बालक कधी पाहिला नाही, म्हणून साष्टांग प्रणाम करतात बलिराजा. प्रणाम केल्याच्या नंतर बलीला वाटलं की कोण याचक आपल्याकडे आला. दानशूर होता बलिराजा. विचारलं काय पाहिजे ते मागा. परमात्म्याने सांगितलं. बलिराजाला माहित नव्हतं की हे भगवान विष्णूचं स्वरूप आहे म्हणून, अवतार आहे म्हणून, रूप आहे म्हणून. सांगितलं मला काही नाही पाहिजे, मला फक्त 3 पावलं भूमी पाहिजे. बलिराजाने सांगितलं अरे एक तुमचं रूप छोटं आहे, त्यातले त्यात तुमचे पाय छोटे आणि एवढे छोटे पाय, त्यातले त्यात तुम्ही 3 पावलं भूमी मागता, तर 3 पावलं भूमी तुम्हाला राहायला सुद्धा पुरणार नाही ती जागा. काहीतरी वेगळं मागून घ्या. माझ्याकडे मुली, मी माझ्या मुली देतो तुम्हाला, दास देतो, नोकर चाकर देतो, हत्ती देतो, घोडे देतो, काय पाहिजे ते तुम्ही मागा. परमात्म्याने सांगितलं मला काय नाही पाहिजे, मी जेवढं मागितलं तेवढे. सांगितलं मला 3 पावलं. ठीक आहे हरकत नाही, दिलं. भगवान म्हणले असं नाही चालणार, पहिला तुम्हाला संकल्प सोडावा लागणार. जोपर्यंत तुम्ही संकल्प सोडत नाही तोपर्यंत ते मला मान्य होणार नाही. वचन द्या. ठीक आहे. संकल्प सोडण्यासाठी महाराज बलीने पाण्याची झारी घेतली आणि संकल्प सोडणार इतक्यामध्ये दैत्यांचे जे गुरु आहे शुक्राचार्य, त्यांना समजलं हे बालक दिसतं, हे साधारण बालक नाही, हे साक्षात भगवान विष्णू आहे. दैत्य गुरु बलिराजापाशी आले आणि बलिराजाच्या कानात सांगितलं इकडे जरा बाजूला, मी तुला एक गोष्ट सांगतो, नंतर दान दे. बाजूला घेऊन सांगितलं राजा तुझ्या दारामध्ये आज जो याचक म्हणून आलाय ना, हा दुसरा तिसरा कोणी नाही, हा साक्षात भगवान विष्णू आहे. त्याला दान देऊ नको. बलीने सांगितलं आज माझं प्रारब्ध उदायला आलं, आज माझं भाग्य उदायला आलं. आज स्वतः भगवान परमात्मा जर माझ्या दारामध्ये येत असेल ना, मागण्यासाठी, दान मागण्यासाठी, याच्यापेक्षा काय मोठं प्रारब्ध माझं. आज माझं भाग्य उदायला आलं. गुरुजीचं ऐकलं नाही, संकल्प सोडण्यासाठी झारी केली, तर त्यावेळेस महाराज शुक्राचार्य एक छोटासा किडा बनले आणि त्या झारीच्या तोटीतून पाणी खाली पडत होतं, त्या तोटीत जाऊन बसले महाराज, संकल्प पुरा होऊ नये म्हणून. पण बलिराजाने पाणी का पडत नाही, जोपर्यंत संकल्प पाणी पडत नाही तोपर्यंत संकल्प पुरा होत नाही, म्हणून छोटीशी काडी घेतली आणि त्या टोटीमध्ये घातली महाराज. बळीने शुक्र अंधारा के. संजू महाराज बसलेले आता मला एखादं प्रमाण नाही आलं काय अर्ध प्रमाण ते सांगतात. आता दोघं मिळून चालली का सांगते. आड आला म्हणून फोडीला डोळा रे, बहिणी शुक्र रे अंधारा गेला. आणि ज्या क्षणी काडी घातली त्या क्षणी दैत्य शुक्राचार्यांचा डोळा फुटला गेला. दैत्याचा शुक्राचार्य तिथून निघाले महाराज. बळीने पाणी सोडलं, संकल्प पुरा झाला आणि संकल्प पुरा झाल्याच्या नंतर मग मात्र भगवान परमात्म्याने आपलं विराट स्वरूप धारण केलं महाराज. दोन्ही पावलामध्ये अख्खं ब्रह्मांड व्यापून टाकलं महाराज. पृथ्वी, स्वर्ग, पाताळ सर्व.
एक पाऊल राहिला. दोन्ही पाऊलामध्ये पृथ्वी आणि सर्व वरचं राज्य सर्व व्यापून टाकलं. विचारलं बलीला, राजा एक पाऊल बाकी, सांग मी तिसरा पाऊल कुठं ठेवू. तेव्हा बलीराजाने सांगितलं, दुसरा जो पाऊल आहे ना देवा, काळजी करू नका, माझं मस्तक आहे, माझ्या मस्तकावर ठेवा, खालीच राहा. आणि आपला जो पाय आहे भगवान परमात्म्याने बळीच्या मस्तकावर ठेवला आणि महाराज परमात्म्याने बळीला पाताळामध्ये घातलं. बोले वामन भगवान. आणि पाताळात घातल्याच्या नंतर सांगितलं बलीला, बली तुझ्यावरती प्रसन्न आहे, काय मागायचं ते मागून घे. बलीनं सांगितलं, देवा मला द्यायचं ते एकच द्या. काय? ज्यावेळेस मी माझ्या महालाच्या बाहेर निघेल ना तेव्हा मला तुमचं दर्शन व्हावं, आणि जेव्हा मी महालाच्या आतमध्ये जाईन ना तेव्हा मला तुमचं दर्शन व्हावं. भगवान परमात्मा म्हणाले, अरे बली तू तर मला तुझ्या द्वारपाल बनवून टाकलं रे. बली म्हणला, मी असं कधी म्हणलं नाही तर काय झालं, मला काय माहिती तू कधी येणार आहे, कुठल्या वेळेला येणार आहे, कुठल्या समयाला येणार आहे, 1 वाजता येणार आहे की 2 वाजता येणार आहे की 3 वाजता येणार आहे, मला माहित नाही. पण तू जेव्हा येशील तेव्हा मला जाताना तुला दर्शन दिलं पाहिजे आणि घराच्या बाहेर निघताना दर्शन. भगवान परमात्मा द्वारपाल झाले महाराज.